नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पॉलिटीच्या सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये ज्यामध्ये आपण संविधानाची कलम शिकतोय, या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज दुसरं कलम शिकणार आहोत, आर्टिकल नंबर 2. आर्टिकल नंबर 2 कशाबद्दल आहे? नवीन राज्य दाखल करून घेणं किंवा नवीन राज्य स्थापन करण्याबद्दल आहे. नवीन म्हणजे काय? तर जे राज्य भारताच्या राज्य क्षेत्राचा भाग नाहीत, जे राज्य भारताच्या टेरिटरीचा भाग नाहीत, त्यांना एकतर नवीन राज्य सामील करून घेणं किंवा नवीन राज्यांची स्थापना करणं, याबद्दल आर्टिकल दुसरा आहे. थोडक्यात काय आहे तर लक्षात घ्या, आर्टिकल 2 हे आपल्या संविधानातील राज्यांच्या एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं. म्हणजे काय? आपण बाह्य व्यवस्था काय करतो याच्याबद्दल आर्टिकल 2 बोलतं. काय म्हणतं? एक्सटर्नल ऍडजस्टमेंट. थोडक्यात काय? भारत काय आहे? भारत हा राज्यांचा संघ आहे. यामध्ये राज्यांचा संघ म्हणलं की त्यामध्ये फक्त राज्य येतात, आणि भारतीय राज्यक्षेत्र म्हणलं की त्यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश, आपण जिंकलेले सर्व प्रदेश येतात किंवा आपण मिळवलेले सगळे प्रदेश येतात. मग आर्टिकल 2 कशाबद्दल आहे? तर जे राज्य ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहेत भारतामध्ये त्यांच्याबद्दल येत नाही. कशाबद्दल येतं? जे प्रदेश आपल्या देशाचा हिस्सा नाहीत, जे प्रदेश आपल्या देशाचा बिलकुल हिस्सा नाहीत, त्यांच्याबद्दल आर्टिकल 2 बोलतं. मग इथं दोन गोष्टी सांगतं. आर्टिकल 2 काय सांगतं की जे प्रदेश आपल्या देशाचा बिलकुल हिस्सा नाहीत त्यांना आपण, त्या राज्यांना आपण आपल्या देशात सामील करून घेऊ शकतो. किंवा एखादा भूप्रदेश असा आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राज्य नाही, सरकार नाही, अराजक माजलेलं, किंवा ज्या भूमीवर कोणी राहतही नाही, किंवा लोक जरी राहत असतील तरी त्यांच्यावर कोणाचंही सार्वभौमत्व नाही, ते कम्प्लिटली फ्री आहेत, कोणत्याही राज्यामध्ये येत नाहीत, त्या ठिकाणी राज्य स्थापन करणं आणि राज्य स्थापन करून त्यांना आपल्या भारतामध्ये सामील करून घेणं, हे आर्टिकल 2 आहे. सो दोन गोष्टींबद्दल बोलतं. नवीन राज्यांची स्थापना करून त्यांना सामील करून घेणं किंवा ऑलरेडी अस्तित्वामध्ये असणाऱ्या राज्यांना सामील करून घेणं. इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत. हे आहे राज्यांचा भारतामध्ये ऍडमिशन करून घेणं, राहील लक्षात, किंवा राज्यामध्ये भारताला इस्टॅब्लिशमेंट करून घेणं. ऍडमिशन करून घेणं किंवा इस्टॅब्लिशमेंट करून घेणं, याच्याबद्दलचं दुसरं कलम. मग नवीन राज्य आतमध्ये सामील करून घेणं किंवा एखादं राज्य स्थापन करून मग त्याला सामील करून घेणं, हा अधिकार कुणाला आहे? तर मित्रांनो, आपल्या संविधानाने हा अधिकार कुणाला दिलेला आहे? आपल्या संविधानाने हा अधिकार पार्लमेंटला दिलेला आहे, संसदेला. कुणाला दिलेला आहे? संसदेला दिलेला आहे. मग काय? संसद तिला योग्य वाटतील अशा अटीवर व शर्तीवर, म्हणजे संसदेला जे योग्य वाटेल अशा अटी आणि शर्तीवर कायद्याद्वारे, लक्षात घ्या, तुमच्या पॉलिटीमध्ये ज्या ठिकाणी संसद हा शब्द येईल त्या ठिकाणी ती गोष्ट कशाद्वारे झालेली असते? कायद्याद्वारेच झालेली असते. संसद त्यांना योग्य वाटेल अशा अटी आणि शर्तीवरती कायद्याद्वारे नवीन राज्य संघ राज्यात दाखल करून घेऊ शकतं किंवा नवीन राज्य स्थापन करू शकतं. काय करू शकतं? नवीन राज्य स्थापन करू शकतं. काही लक्षात, सामील करून घेणं किंवा नवीन राज्य स्थापन करणं. तर दुसरं कलम, याच्या अंतर्गत आपण काय केलं होतं? आपण आपल्या संविधानामध्ये 35वी घटना दुरुस्ती केली, आणि 35वी घटना दुरुस्ती करून आपण काय केलं? सिक्कीमला आपल्या देशाचं सहयोगी राज्य केलं. कोणतं राज्य केलं? सहयोगी राज्य. सहयोगी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? असोसिएट स्टेट. जेव्हा आपण सिक्कीमला या प्रकारचं असोसिएट स्टेट केलं त्यावेळी संसदेत प्रचंड टीका झाली. संसदेमधले सदस्य म्हणले की असोसिएट स्टेट ही संकल्पना आपल्या संविधानामध्ये कुठेही नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या प्रकारचं तुम्ही एखाद्या राज्याला सामील करून घेणाऱ्या एखाद्या राज्याला जर असोसिएट स्टेट हा दर्जा दिला तर उद्या आपल्या राज्यांमध्ये सुद्धा फुटीची बीजं रोवली जातील, आणि हे आपल्या देशाच्या युनियनसाठी, आपल्या देशाच्या राज्यांच्या संघासाठी, एकत्रीकरणासाठी, बळकटीकरणासाठी बिलकुल चांगलं नाहीये. हे झाल्यानंतर मग आपण परत 36वी घटना दुरुस्ती केली. लक्षात घ्या, 35व्या घटना दुरुस्तीद्वारे आपण सिक्कीमला आपल्या भारताचा असोसिएट स्टेट केलं, आणि 36व्या घटना दुरुस्तीद्वारे ज्यावेळेस त्यावरती टीका झाली आणि संविधानामध्ये या प्रकारची तरतूद नव्हती, यामुळे आपण 36व्या घटना दुरुस्तीद्वारे सिक्कीमला आपल्या देशातील पूर्ण राज्याचा दर्जा दिला, फुल फ्लेज्ड स्टेट. लक्षात घ्या, 35वी घटना दुरुस्ती, सिक्कीमला असोसिएट स्टेट, सहयोगी राज्याचा दर्जा. 36वी घटना दुरुस्ती, सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा या ठिकाणी आपण दिलेला आहे. थँक्यू.